नमस्कार. मी मनीष पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत चिंचघर. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 5 जागा ज्या आहेत त्या महायुतीने जिंकलेल्या आहेत आणि एक डहाणूची जागा जी आहे ती महाविकास आघाडीने जिंकलेली आहे. परंतु या निकालामध्ये सर्वात धक्कादायक निकाल जे लागले असतील तर ते वसई, विरार आणि बोईसर या मतदारसंघामध्ये. कारण कित्येक वर्ष या मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडी आणि त्याचे जे सर्वेसर्वा आहेत हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व होतं. पहिल्यांदाच असं घडलेले आहे की या तिन्ही मतदारसंघामध्ये त्यांच्या 3ही उमेदवारांचा पराभव झालेला आहे आणि गेल्या त्यांच्या 35-40 वर्षाच्या राजकारणामध्ये अशी पहिली वेळ असेल की ठाकूर घराण्यातला कोणीही उमेदवार विधानसभेमध्ये नसणार आहे. तर हे जे धक्कादायक निकाल लागले ते जिल्हावासियांच्या दृष्टीनं अतिशय आश्चर्यकारक आहे. पाटील साहेब, आपण मशाल मीडिया हाऊस किंवा मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक या नात्यानं खूप वर्ष आपण हितेंद्र ठाकूर यांच्या जवळचे आहात किंवा त्यांच्या अनेक तुम्ही मुलाखती केलेल्या आहेत. खूप वर्षांचा आपला राजकीय संबंध त्यांच्याबरोबर आहे. हितेंद्र ठाकूर किंवा त्यांच्या बहुजन विकास आघाडीच्या बाबतीत जे हे घडलेलं आहे ते एक राजकीय विश्लेषक म्हणून आपण काय सांगाल? हे अपेक्षित होतं की हे अनपेक्षितरित्या घडलेलं आहे आणि त्याची कारणं काय? अशा प्रकारचा म्हणजे अगदी वसईमध्ये विवेक भाऊ पंडित जे आहेत श्रमजीवी संघटनेचे, त्यांच्या ज्या कन्या आहेत स्नेहा दुबे, एका नवख्या उमेदवाराने हितेंद्र ठाकूर यांच्यासारख्या एका मातब्बर उमेदवाराचा पराभव केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. तर याचं कसं आपण विश्लेषण कराल आणि हे अनपेक्षित किंवा धक्कादायक निकाल आपणास अपेक्षित होते की अनपेक्षित होते? त्यांनी प्रत्येकाला असं वाटलं होतं की ह्या तिन्ही जागा ह्या हितेंद्र ठाकूर हे जिंकतील, तर ते आतापर्यंत जिंकत आले. पण त्याच्यावरची कारणं वेगळी होती. म्हणजे हितेंद्र ठाकूर यावेळेस स्पष्टपणे फसलेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने त्यांना फसवलंय. हितेंद्र ठाकूर हे ओपन माइंडेड आहेत, विश्वास पटकन टाकतात किंवा समोरचा माणूस माझ्याशी असा वागूच शकत नाही अशा पद्धतीने त्यांचं वागणं असतं इतरांशी, की नाही नाही तो काय करणार आहे, हे राजकारणी माझ्या पुढे कुठे जाणार आहेत, हे माझ्याच हातामध्ये आहेत. त्यांनी 95ची निवडणूक जिंकली. म्हणजे आमचं 1994ला माझं मशाल वृत्तपत्र सुरू झालं आणि 95ला मी ती पहिली निवडणूक जेव्हा कव्हर केली, आणि तेव्हा ती एकच निवडणूक होती. मी सतत त्या निवडणूक वसई विरारची दहशतवादावरनं ती निवडणूक पुढे ढकलत होते. 3 वेळा ती निवडणूक पुढे ढकलली आणि 3ही वेळा त्यांचा निशाणी त्यांची बदलली होती. मी तेव्हा तर तुम्हाला किस्सा सांगतो. म्हणजे मी ती निवडणूक खूप डोळ्यात जवळून बघितले, कारण विधानसभा निवडणूक संपलेल्या होत्या आणि एकच निवडणूक ती पुढे ढकलली होती. म्हणजे वसई विरारची दहशतवादाच्या मुद्द्यावर ती निवडणूक पुढे ढकलली होती. त्यावेळेस त्यांना निशाणी दिली होती, चष्मा आली त्यांची निशाणी. चष्म्याची निशाणी म्हणजे त्यावेळेसचे कार्यकर्ते त्यांचे जे होते, तेव्हाचे कार्यकर्ते ना आताचे काय फरक तुम्हाला मी सांगतो. मी तेव्हा बघितलेले कार्यकर्ते ते गोरे गोरे गालो पे काला काला चष्मा असं रिक्षामध्ये गाण्या लावून रिक्षा चालवायचे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा प्रचार करायचे. बऱ्याचशा ठिकाणी टोपलीमध्ये चष्मे ठेवायचे आणि टोपली चष्मे घ्या अशा पद्धतीने त्यांनी ती घराघरावरती त्यांची निशाणी पोहोचली. म्हणजे वेगवेगळ्या आयडिया. चष्म्याचं दुकान एकाच दिवशी त्याचं ओपनिंग करणं आणि त्याची जाहिराती करणं, चष्मा सगळीकडे पसरवणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या डोक्यातून निघायच्या ते सगळे आयडियाबाज त्यांच्याकडे होते. प्रत्यक्षाची कल्पना बाहेर निघते आपल्या डोक्यातून, ती शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवणारी तुमच्याकडे यंत्रणा असावी लागते. ती यंत्रणा त्यांच्याकडे ती होती 95ची निवडणुकीमध्ये बघितली. त्याच्यानंतर नंतरच्या ज्या निवडणुका झाल्या त्या जर आपण बघितल्या तर ते जे कार्यकर्ते होते हितेंद्र ठाकूरांच्या जीवाभावाचे, ते आत्ता शेड झालेत, ते सावकार झालेत, ते बिल्डर झालेत, त्यांची मोठमोठी आलिशान ऑफिसेस आहेत. म्हणजे नगरसेवक एकाला एकदा केलं, दोनदा केलं, तीनदा केलं तर कायमचा नगरसेवकच आहे. त्यावर कार्यालय थाटून बसलाय. म्हणजे मी याच्यावर 2 वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता, एक विश्लेषण केलं होतं की पूर्वी हितेंद्र ठाकूरांचे कार्यकर्ते हे घराघरात जाऊन पत्रकं वाटायचे. बरोबर. घराघरात जाऊन हितेंद्र ठाकूर कसे चांगले आहेत, हितेंद्र ठाकूर का हवेत वसई विरारला, हे सांगायचे. आता काय होतंय, माझ्या कार्यालयामध्ये सुद्धा मी इथला नगरसेवक आहे, माझ्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. माझ्याकडे हितेंद्र ठाकूरांनी पाठवलेली पत्रकं आहेत. ती पत्रकं मी माझ्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याला देणार आणि सांगणार त्याच्या वार्डात वाटू नये.
कर्मचारी वेगळा आणि कार्यकर्ता वेगळा असतो. कर्मचारी हा पगार घेतो, बरोबर. त्याची काही अटॅचमेंट नसते. ती पत्रकं वाटली काय नाही वाटली काय काही संबंध नसतो. तुम्ही बघा प्रत्येक कार्यालयातला कर्मचारी तसाच असतो. हो. तसं ह्या कर्मचारी पत्रकं वाटायला लागले आणि त्यांनी ती अटॅचमेंट नव्हती, पत्रकं वाटली फेकून दिली, कुठे गेली नाही पडली. म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीने ही लोक पेड कार्यकर्ते निर्माण. पेड कार्यकर्ते म्हणजे पैसे देऊन ना ती वाटणं, कार्यकर्ता म्हणून जाऊन काम करणं, जो निस्वार्थपणे करतो. हा ती यंत्रणा त्यांच्याकडनं कधीच संपली होती. ती संपुष्टात आली होती. 2 वर्ष मी सांगितलं होतं की हे आणि त्याचा फटका त्यांना लोकसभेला बसला होता. हो, 6 महिन्यापूर्वी. हितेंद्र ठाकूर यांना वाटायचं असं की एवढी मी कामं केलेली आहेत, एवढी सगळी यंत्रणा माझ्या हातामध्ये आहे, त्यामुळे मला पराभव होणं शक्यच नाही. म्हणजे यावेळी तुम्ही वसईची इलेक्शन बघा, कुठेही खट झालं नाही. म्हणजे नालासोपाऱ्यामध्ये विनोद तावडेंचा जो ड्रामा झाला तो जर सोडला तर पूर्ण वसई विधानसभा मतदारसंघामध्ये कुठे फार मोठी भाषणबाजी नाही. म्हणजे विवेक पंडित यांची मुलगी उभी आहे, म्हणजे काहीतरी मोठा राडा होईल, भांडणं होतील, वाद होईल, अगदी दहशतवाद उकरून काढला जाईल, अगदी रणधुमाळी माजेल. एकदम स्लो शांततेत निवडणूक झाली. ही शांततेत निवडणूक झाली याचा अंदाज हितेंद्र ठाकूरांना आला नाही. एवढी शांतता काय, त्या मतदारसंघामध्ये स्मशान शांतता पसरली होती. त्याचा अंदाज जर हितेंद्र ठाकूर यांनी घेतला असता, त्यांच्या लक्षात आलं असतं की आपली सीट गेली. मला 8 दिवसापूर्वी विवेक पंडित भेटले आणि विवेक पंडितने मला सांगितलं होतं की हितेंद्र ठाकूर, मी सांगितलं निवडून येतोय, त्यांची मुलगी उभी आहे विवेक पंडितांची, आणि मी काय सांगतो की हितेंद्र ठाकूर निवडून येत आहेत. त्यांनी सांगितलं हितेंद्र ठाकूर 3 नंबरला जातील. कॉन्फिडेंटली बोलत आहे 3 नंबरला जातील ते. विवेक पंडित. आणि काल परवाची मुलाखत त्यांची मी घेतली या चॅनलवर आहे, तेव्हा मी त्यांना तो प्रश्न विचारला होता की तुम्ही मला असं सांगितलं होतं 3 नंबरला जाईल, ते कशाच्या आधारावर, आणि त्याच्यावर त्यांनी विश्लेषण केलंय. 3 नंबरला जाईल आणि सांगितल्यानंतर मी त्या मतदारसंघामध्ये फिरलो, म्हणजे फेरफटका मारला की नक्की वसईमध्ये काय चाललंय. सेम सिच्युएशन. कुठलाही कार्यकर्ता हितेंद्र ठाकूरांचा ज्या निष्ठेने काम करायला पाहिजे, की ज्या तडफेने काम करायला पाहिजे तो करत नव्हता. आणि त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातील किंबहुना पूर्ण संघटनेतील याची विवेक पंडितांची जी संघटना आहे, श्रमजीवी संघटना, जे सगळे कार्यकर्ते हे वसई विधानसभा मतदारसंघामध्ये होते आणि डोर टू डोर ते काम करत होते. ते स्नेहा दुबे का हव्यात किंवा भाजपचा उमेदवार का पाहिजे याच्यासाठी ते काम करत होते. भारतीय जनता पार्टीने ठरवलं होतं की प्रत्येक वेळेस हितेंद्र ठाकूरला आपण मदत करतो, हितेंद्र ठाकूर निवडून येतात आणि नंतर आपण त्याच्यात पाया पडायला जातो. म्हणजे विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीने हितेंद्र ठाकूरांनी ताणून धरलं होतं त्यावेळेस भाजपच्या डोक्यात फिक्स होतं की यांना आपणच निवडून द्यायचं, यांना आपणच मदत करायची. निवडून आल्यानंतर हे आपल्याला ब्लॅकमेलिंग करतात, आपल्याला गडबड करतात, आपल्याला त्रास देतात. यावेळेस त्यांना आणायचंच नाही. म्हणजे राजकीय पक्षांशी जे सॅटेलाइट होतं, म्हणजे आमचं म्हणणं असं की वसई विरार त्या पट्ट्यातील जे सगळे राजकीय पक्ष आहेत ते हितेंद्र ठाकूर चालवतात. म्हणजे त्यांच्या पलीकडे कोण नाही. यावेळेस भारतीय जनता पार्टीने ठरवलं की नाही, आत्ता यांना येऊ द्यायचं नाही. आणि मग ज्या गोष्टी केल्या ते कॅमेऱ्यासमोर सांगता येणार नाही अशा गोष्टी त्यांनी केल्या. आणि त्या गोष्टी हितेंद्र ठाकूर यांच्या कल्पनेच्या बाहेरच्या होत्या की त्यांना वाटलं नव्हतं असं होईल आणि भाजप असं करेल किंवा शिवसेना असं करेल, माझे विरोधक असं करतील, हे त्यांना वाटलंच नव्हतं. ते सहज आपण जिंकू, त्यांना कल्पनाच येऊ दिली नाही या गोष्टींची. हा स्मशान शांतता निवडणुकीमध्ये जेव्हा स्मशान शांतता पसरते, प्रचार कुठे चाललाय, कोण कुठे काय, कसली रॅली नाही, आवाज नाही, सभा नाही, काय नाही, काय नाही, एकदम शांततेत चाललंय. आणि ती शांतताच हितेंद्र ठाकूर यांना घातक ठरेल. आणि तरीही आमच्यासारख्या लोकांना वाटलं होतं की स्नेहा दुबे ह्या नवीन आहेत. हितेंद्र ठाकूरांनी जेवढं काम केलंय 1990 पासून आतापर्यंत ते, आणि स्नेहा दुबे आत्ता आल्यात, त्या मतदारांना काय त्याचं जाणीव नसणार, माहीत नसणार. ते स्नेहा दुबे कोण आहेत हेच लोकांना माहीत नसणार. त्या जरी आंदोलनातल्या होत्या, कार्यकर्त्या होत्या, श्रमजीवी संघटनेच्या होत्या, तरी चेहरा नवीन होता. बरोबर. म्हणजे अगदी एक 40शीतली मुलगी आणि हितेंद्र ठाकूरांना टप देते की ती जिंकेल असं वाटत नव्हतं. पण तिथली जी तरुणाई आहे, नवीन आलेला मतदार आहे, किंवा तिथला जो आता हितेंद्र ठाकूरचा कार्यकर्ता आहे, तिथला जो पदाधिकारी आहे, त्यांना आता वाटेशन झालं की बाबा बस झालं, हे किती वर्ष तेच तेच तेच, पुन्हा सेकंड नंबर नाहीये. हितेंद्र ठाकूर यांच्या नंतर कोण, सेकंड नंबर कोण नाही, कोणाला मान नाही, सन्मान नाही, किंमत नाही, काहीच नाही. तुला काय पाहिजे सांग,
रस्ता पाहिजे, रस्ता घे, काम पाहिजे का, इथे यायचं नाही, बोलायचं नाही, काय तो मान सन्मान पाहिजे होता. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला आपण मोठं करतो तर ते मोठं करणं, नवीन पिढीची किंवा नव मतदारांची जी अटॅचमेंट आहे ती राहिलीच नव्हती. आणि जुने कार्यकर्ते हे त्याच गोष्टीला कंटाळले होते, पण ते सावकार झाले होते, शेठ झाले होते, ते कार्यालय थाटून बसले होते, त्यांच्याकडे एवढा आमक पैसा झाला आहे. आता हितेंद्र ठाकूर असले काय ना नसले काय आम्हाला काही फरक नाही. व्यावसायिक राजकारणी बनले, त्यांना काही मध्यंतरी ज्या वेळेस तिथे राजीव नानांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता का फोडायचं होतं, इच्छुक उमेदवार होते ते, पण ज्यावेळेस ते भाजप प्रवेश करतायत हे माहीत पडल्यानंतर जो काही ड्रामा झाला त्यावेळेस हितेंद्र ठाकूरांनी ओळखायला पाहिजे होतं की आपल्या साम्राज्याला सुरुंग लागतोय. त्यांनी ते मिटवलं किंवा नाही, त्यांना जाऊन नाही दिलं, त्यांना आपल्याकडे ठेवलं. त्यावेळेस राजकीय पक्षांनीही मान्य केलं की भाजपनेही मान्य केलं, ठीक आहे आप्पाचं ऐकू आपण, नको राजीव पटेलला आपण नाही घ्यायचं आपल्याकडे, पण घेतलं नाही. 2 महिने ती आग धुमसत होती, ती तात्पुरती शमवली गेली. पण तो जो आतला निखारा जो होता तो तसा तप्त होता आणि दगदगत होता, आणि त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर झाला होता. ज्यावेळेस तुमच्या बरोबर अगदी सुरुवातीपासून असलेला जीवाभावाचा आणि अगदी नातेवाईक, सख्खा नातेवाईक येतात, राजीव पटेल आणि हितेंद्र ठाकूर नातेवाईक आहेत, तो फुटण्याचा प्रयत्न करतो का दुसऱ्या पक्षात जायचा प्रयत्न करतो, याचा अर्थ हितेंद्र ठाकूरांनी ओळखायला पाहिजे होतं काय ती गडबड आहे. आणि मग तुला काय पाहिजे बाबा, तुला तिकडून लढायचं आहे काय, तू आमच्यातून लढ, तू इथलं लढ, माझ्या जागी तू लढ, किंवा तू नालासोपाऱ्यामधून लढ, आम्ही स्थिती जिकडनं लढेल. पण आम्हीच वारंवार आम्हालाच पाहिजे. म्हणजे 1990 पासून तर आतापर्यंत, म्हणजे मधला एक काळ मानकरांचा गेला, म्हणजे विवेक पंडितांनी उडवला तो काय गेला, तिथून ते एकच आमदार आहेत, दुसरं तयारच नाही झाला, दुसरं तयारच करून नाही दिला. आणि ही जी सळ आहे ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती, ही प्रत्येकाच्या मनामध्ये होती की नाही आपल्याला नेतृत्व आता बदलायचं, किंवा आपल्याला नको आता फार सहन केलं किंवा फार आपल्या डोक्याच्या बाहेर गेलं, किंवा आपल्याला यांच्यातून आता बाहेर पडायचं आहे किंवा यांच्यातून आपल्याला निघायचं आहे. तर निघायचं असेल तर मग काय कराल, ओके. आणि मग ती लोक विवेक पंडितांना अटॅच होती, तीच लोक भाजप बरोबर अटॅच होती. म्हणजे अर्धी अधिक बहुजन विकास आघाडी ही भाजपशी अटॅच होती. हे कधीच झालं होतं. म्हणजे लोकसभा निवडणुकीला बघितलं तर लोकसभा निवडणुकीला राजेश पाटील 3ऱ्या क्रमांकावर गेले. त्यावेळेस समजा त्यांनी हेमंत सवरांना तिथलं जे मताधिक्य मिळालेलं आहे ते पाहता ते तेव्हा त्यांनी समजा निवडणूक सोडली होती. पण ती सोडण्यापेक्षा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते भाजपच्या गळाला आधीच लागले होते, कारण ते कमर्शियल आहे. बरोबर. हे जे सरकार आहे, म्हणजे माझे काही व्हिडिओ या चॅनलवर आहेत, की जो भ्रष्टाचारी आहे, ज्यांनी गैरव्यवहार केलाय, ज्यांनी अतिक्रमण केले, त्यांनी 2 नंबर केलाय, त्यांनी सरकारच्या विरोधात जायची भाषाच करू नये. त्यांना हे सरकार सोडत नाही. मग आपले हे साम्राज्य टिकवण्यासाठी, आपले हे धंदे टिकवण्यासाठी बरीचशी लोक ही सत्ताधाऱ्यांच्या अटॅच आहेत. म्हणजे आहेत हितेंद्र ठाकूर बरोबर. आधी कसं व्हायचं, आहेत भाजपमध्ये पण ते हितेंद्र ठाकूरांचे, आता आहेत हितेंद्र ठाकूरांचे पण जॉईंट भाजप बरोबर. आणि हे राजू पाटीलला आधी कळलं होतं, म्हणून राजीव पाटील हे पक्ष सोडण्याच्या त्यांच्या तयार, बहुजन विकास आघाडी सोडून आपण दुसरीकडे जाऊन आपण आमदार होऊ शकतो. त्यांना थांबवण्यापेक्षा त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं. जे राजीव नानांना जर तिकीट दिलं असतं तर त्या 2ही सीट आल्या असत्या, किंवा राजीव नानांनी ही 3री सीट पण हितेंद्र ठाकूर थोडं निवृत्ती घेऊन किंवा नेतृत्व करून दुसऱ्यांना संधी द्यायला पाहिजे होती. आणि त्यांचे कार्यकर्ते ते नव्याने उभारायला पाहिजे होते, नव्या लोकांच्या हातामध्ये यंत्रणा द्यायला पाहिजे होती. म्हणजे 1990ला जो नेतृत्व करत होता तो आज नेतृत्व करतोय. पण मग क्षितिज ठाकूर जे नवीन नेतृत्व आहे त्यांना पण हे नवीन, क्षितिज ठाकूर नवीन कसं काय, ते आधी किती वेळा निवडून आलेलं आहे, सलग ते निवडून येत. पण एक त्यांनी तरुणांबरोबर त्यांचं जे कॉर्पोरेट नेतृत्व आहे ते वरच्या लेवलचं नेतृत्व आहे. म्हणजे त्यांना पण एक थोडक्यात आयतं मिळालेलं आहे. आयतपेक्षा त्यांची पण संघर्ष आहे, त्यांनी काम केलेलं आहे. पण त्यांची जो व्हिजन जे आहे ते उच्च पातळीवरचं आहे. बरोबर. म्हणजे त्यांच्याशी तुम्ही जर बोलताना जर त्यांच्याशी बोललात 10-15 मिनिटं तर तुमच्या लक्षात येतं की परदेशामध्ये काय चाललेलं आहे, इथे काय यंत्रणा चालते, ते आपल्या वसईमध्ये यावी किंवा त्या पद्धतीने आपल्याला हे आपलं वसई, आपला मतदारसंघ व्हावा, तो ते विचार करतायत. आणि वसईकर काय विचार करतोय की माझं आत्ताचं काय, बरोबर, माझी टपरी कशी वाचेल, माझं अतिक्रमण कसं वाचेल, माझा उद्योग व्यवसाय तो माझं साम्राज्य कसं उभं राहील, हा विचार तो करतो. म्हणजे विचारांमध्ये प्रचंड तफावत आहे. रस्त्यावरच्या माणसाबरोबर नाळ जुळलेली नाही, ती जुळली पाहिजे,
ही आप्पाची आधीच जुळलेली होती. बरोबर. म्हणजे तिथला रिक्षावाला पण आप्पाचं काम करायचं किंवा तिथला टपरीवालाही नाही आप्पा पाहिजे. तिथला प्रत्येक व्यावसायिक यांच्या डोक्यामध्ये होतं की गुजराती मारवाडी ठीक आहे ते तुम्हाला याला काम करतील लोकसभेला, पण विधानसभेला ते आपल्याबरोबर असतील. त्या लोकांनी नाही काम केलं. गैरसमज होता त्यांचा. तो त्यांचा गैरसमज होता. मी सगळे व्यापारी मी बघितलेत. ज्यावेळेस मला आपल्या विवेक पंडित बोलले की हितेंद्र ठाकूर 3 नंबरला जातोय, त्यावेळेस मी तो मतदारसंघ फिरलो किंवा नेमकं काय चाललंय, त्यावेळेस लक्षात आलं की व्यापारी वर्ग यांच्या बरोबर नाहीये, तरुण वर्ग यांच्या बरोबर नाहीये, आणि यांची जी कॉर्पोरेट पॉलिसी यांचे जे प्रत्येक वार्डामध्ये जे नगरसेवक आहेत किंवा यांचे जे पदाधिकारी आहेत हे साहेब झालेले आहेत. ते खालच्या पातळीवरच्या लोकांशी नाही बोलत. ते काय करतात, त्यांच्या कर्मचारी असेल, त्यांचा नोकर असेल, त्याला तू याच्याकडे जावंस, याच्याकडे हे करून घे. हल्ली तो प्रकार नाही राहिलेला. निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने जिंकावी लागते. पूर्वी खिच्यात हात ढाकून ना लोक खर्च करायचे. आता त्यांनी तो हात आखडता घेतला, कारण भाजपकडून त्याच्यापेक्षा जास्त मिळत होतं. गप्प बसायचं, हे घे, किंवा तू जर बाहेर निघलास तर तुझं हे होईल. प्रत्येकाच्या फायली तयार होते. विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये तयार होत्या. विधानसभेमध्ये त्यांना तेच लोकांना दाबलं गेलं. पण माझ्या बाबतीमध्ये भाजप असं काही करेल याची सुतराम कल्पना हितेंद्र ठाकूर यांना नव्हती. आणि जर ती असती तर विनोद तावडे हे नालासोपारामधून गेले नसते. मग त्यांनी तो विषय ज्वलन ठेवला असता, तो गाजवत ठेवला असता. तो सध्या काळ त्याचा पूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकांवर परिणाम झाला असता. विनोद तावडेंच्या बाबतीत जे झालं, जेव्हा विनोद तावडेंवर आरोप होतो की 5 कोटी घेऊन आले की 15 कोटी घेऊन आलेत आणि मला भाजपनेच टिप दिलंय, हे मांडणं किंवा ही खेळी हितेंद्र ठाकूरांची चुकली. त्याच्यानंतर त्याला पुन्हा गाडीत बसून घेऊन जाणं, त्यांना स्वतःच्या गाडीने सोडणं, हे काही मतदारांना पटलं नव्हतं. की आम्ही त्यांच्याशी भांडतोय, त्याच्याशी चर्चा करतोय. ते सहानुभूती दाखवायला लागले, हिरो बनायला गेले त्या ठिकाणी. पब्लिकला ते नाही आवडत ना. मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या विरोधात लढतोय आणि तुम्ही नेते म्हणून माझ्याबरोबर मला भाव न देता तुम्ही त्याला भाव देताय. बरोबर. दुसरी गोष्ट तिथे घडली एक मोठी, सुदेश चौधरी म्हणून तिथे आहेत, शिवसेनेचे तालुका प्रमुख. त्यांना पब्लिकने मारलं किंवा यांच्या बहुजन विकास आघाडीच्या लोकांनी मारलं. त्यांनी मारलं ठीक होतं, क्षितिज ठाकूरने त्यांना मारला. आणि तो व्हिडिओ जो व्हायरल झाला त्याचा पूर्ण वातावरण बदलून गेलं त्यामध्ये. कारण क्षितिज ठाकूर यांची इमेज ही वेगळी आहे. दुसरी गोष्ट, क्षितिज ठाकूर हे आत्ताचे हे आहेत. म्हणजे जसं मी आता आम्ही आप्पांबरोबर काम केलं, मी हितेंद्र ठाकूर काम केलंय, तर हितेंद्र ठाकूरांचा मुलगा जर मला काही बोलेल तर ते खूप लहान तेव्हाचे होते आणि आता जर ते मला बोलत असतील तर शेवटी वाईट वाटतं. आता त्यांनी हात उचलला त्याच्यावर. सुदेश चौधरी हा जुना कार्यकर्ता आहे, तालुका प्रमुख आणि कार्यकर्ता पण जुना, आप्पाचाच कार्यकर्ता, हितेंद्र ठाकूरांचाच कार्यकर्ता. म्हणजे हितेंद्र ठाकूरांच्या बरोबर असलेला कार्यकर्ता तो आहे, त्यांच्या फॅमिली मेंबर. आणि त्याच्यावर जेव्हा हात उचलला जातो त्यावेळेस बाकीच्या लोकांच्या लक्षात आलं की चला उद्या आपल्यावर पण हे हात उचलतील. आणि क्षितिज ठाकूर यांच्याकडनं ती अपेक्षा नव्हती आणि त्याच्यामध्ये वातावरण जे बदललं, चुकीचा संदेश दिला. सुदेशला मारहाण झालेली मारहाण हे वातावरणामध्ये खूप बदल करून गेली की यांच्याच माणसावर हात उचलतायत, आपल्या तालुका प्रमुखावर हात उचलतायत, महायुतीच्या कार्यकर्त्यावर हात उचलतायत. आणि ती व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाली. त्याचा जो प्रोपगंडा झाला तो जे निवळायला पाहिजे होतं ते वातावरण, ते काही बहुजन विकास आघाडीला निवळता आलं नाही. आप्पा हे भ्रमात राहिले. त्यांनी गृहीत सगळ्यांना धरलं होतं की राजकीय नेते जे आहेत भाजपवाले ते आपल्याशी कधीच गद्दारी करणार नाही, कारण आपण त्यांना खूप मदत केलेली आहे किंवा आपण त्यांच्याशी मदत केलेली आहे. वास्तविकता वेगळी आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये असं ठरलेलं असतं की लोकसभा भाजपला किंवा शिवसेना त्यांना आणि विधानसभेच्या 3 जागा या तुम्हाला. आणि तिथे मग हे लोक अलिखित करार, अलिखित तो करार हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांचे निवडून येत होते. तो करार मोडला गेला. तो करार मोडायला कधी सुरुवात झाली, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा त्यांच्याकडे हे सगळे लोक येत होते 3 मतं मागायला, आणि तेव्हा जे पिक्चर टीव्हीवर दिसत होतं की यांची एवढी मनधरणी करायला लागते, यांना एवढं हे करायला लागते, आपल्याच आमदारांना यांना आणायचं. मग ते झालं. त्याच्यानंतर राजीव पाटीलचा किस्सा घडला की राजीव पाटील भाजपमध्ये जायला बघतायत, तर त्याची कारण शोधायला पाहिजे होती किंवा राजीव पाटीलला काय पाहिजे, मतदारसंघ पाहिजे, तर त्या देऊन टाका, तो दिला पाहिजे होता. तिसरी गोष्ट विनोद तावडेची घडली. चौथी गोष्ट सुदेशवर हात उचलला. अशा अनेक गोष्टी किंवा अनेक चुका त्या मतदारसंघात होत गेल्या. आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी
का आपण कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही, किंवा ज्या गोष्टी तिथे ज्या घडल्या त्या तिन्ही मतदारसंघामध्ये त्या अशा घडल्या होत्या की हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे दोन्ही उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येता कामा नयेत, आणि म्हणून साम दाम दंड भेद की जे काय करता येईल ते करा, या स्टेजला भाजप गेली. ही यंत्रणा गणिमी काव्याने 8 दिवस आधी या सगळे सत्र लढली गेली होती. प्रॉब्लेम काय होतो, जसं आपल्याकडे शांताराम मोरे, त्यांना आपण जाऊन सांगू शकतो की शांताराम मोरे हे चुकतंय तुमचं हे करा, शांताराम मोरे ऐकून घेतात. इथे हितेंद्र ठाकूरांना जाऊन कोण सांगेल, आणि हितेंद्र ठाकूर ऐकून घेतल्याची गॅरंटी काय? म्हणजे मी मागे एकदा भाषण केलं होतं की पापडात पाणी ओतायचं, मला सगळंच माहिती आहे, त्यामध्ये पापडामध्ये पाणी ओतून ते पापडांचा सत्यानाश लावतात. तर हितेंद्र ठाकूरांना सांगणार कोण, की त्यांना समजावणार कोण, आणि त्यांच्या अवतीभोवती जे आहेत त्यांना अजूनही असं वाटतं की आमचं चालतं, किंवा आमचं लोक ऐकतात, किंवा आम्ही म्हणजे चाणक्य, आम्ही म्हणजे आमचं सगळं. आणि वर्षानुवर्ष तुम्हीच आहात, तुमची मोजमाप लोकांनी काढून मोकळं केलंय तुम्हाला, त्याच्यामुळं तुम्हाला लोकांचं ऐकावं लागेल, तुम्ही ऐकून घ्यायची तयारी पाहिजे. ते ऐकतच नाही कोणाचं, म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी तरी ते ऐकायला पाहिजे. आजूबाजूची लोक पण आता आप्पांच्या त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. आप्पा एकपट हे 10 पट आहेत. आप्पांना कोणी सांगायचं हाही प्रश्न आहे, आप्पांच्या समोर जाणार कोण हाही प्रश्न आहे. आणि आपण जर गणित कोणी जर त्यांना रंगवून सांगितले की ह्या आता माझ्या हातामध्ये 8 दिवस आधी, म्हणजे विवेक पंडितांनी ते मान्य केलंय, त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं होतं हितेंद्र ठाकूर पडतोय, आणि कसं पडतोय याची गणित माझ्याकडे होती, कारण मी त्या मतदारसंघात फिरलो होतो. सांगणार कोण त्यांना जाऊन, आणि ते ऐकणार कधी? मतदारसंघामधला त्यांचा कुठलाही कार्यकर्ता, त्यांचा कुठलाही नेता, त्यांचा कुठलाही पदाधिकारी हितेंद्र ठाकूर यांच्या समोर जाऊन माझ्या मतदारसंघामध्ये असं असं चाललंय आणि हे असं असं, ते लगेच सांगते तुझं तू झक मार, मला मतं पाहिजेत. तो कुठून झक मारणार? म्हणजे ह्या अशा अनेक गोष्टी घडल्या, आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या 3 सीट गेल्या. दुसरी गोष्ट अशी झाली, ऐन निवडणुकीमध्ये डहाणूमध्ये त्यांचा उमेदवार भाजपने घेतला, त्याचा परिणाम फटका भाजपला बसला, गोष्ट वेगळी. जिल्ह्यावर तुम्ही तुमचं नेतृत्व सांगताय, आणि जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगता आम्ही सगळ्या जागा लढवणार 6 तुम्हाला उमेदवार मिळत नाहीयेत, तुमचे फक्त 3च उमेदवार ते आहेत, आणि 3ही उमेदवारांसाठी जे करायला म्हणजे भाजप एकीकडं पैशाचा पाऊस पडतोय, आणि तुम्ही तुमच्या राजेश पाटीलला आपण निवडून येऊ किंवा हवेवर सोडणं, किंवा त्याला रसद न पुरवणं पाहिजे तशी त्या पद्धतीने करणं, तर तो जमाना गेला. आता लोक कमर्शियल झालेली आहेत. तुम्ही कितीही विकास करा, तुम्ही कितीही काम करा, तुम्ही काहीही करा, निवडणुकीच्या दिवशी मला किती देतात ते सांगा, ह्या स्टेजला लोक आलेली आहेत. फंडे वापरावेच लागतात. त्यामुळे निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढावी लागते. हितेंद्र ठाकूर यांना असं वाटलं की मला महायुतीची लोक मदत करतील, ते मदत करील असं दाखवत होते, प्रत्यक्षामध्ये पूर्णतः यंत्रणा पोखरत होते. आणि हे त्यांना जेव्हा घरातला माणूस फुटतोय, जेव्हा राजू पाटीलला भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय, इथे जेव्हा त्यांना कळतंय, त्यावेळेस त्यांनी सावध व्हायला पाहिजे होतं. ते सावध झाले नाही. जे हितेंद्र ठाकूर यांचं जे बहुजन आघाडीचं घर आहे ते पोखरलं जात आहे, पण ते त्यांना त्याची कल्पनाच नव्हती. आणि घरातली लोकही आता असंतुष्ट आहेत. बरोबर, म्हणजे घरातली लोकही आता कंटाळली की ते आपल्याला बोलायला जागा नाहीये, की आपलं ऐकून कोण घेणार आहे. आणि त्यांनी आता भाकरी फिरवणं गरजेचं होतं. त्यांनी जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही, म्हणून अनेक लोक असे आशेत होती की आम्हाला तिकीट मिळेल किंवा आम्ही उभे राहू. नाही झालं. तो मागच्या वेळेस पण त्यांनी सांगितलं होतं ही माझी शेवटची निवडणूक. तुम्ही शेवटची निवडणूक, मग तुम्ही बाजूला का होत नाही? आणि तिथे कितीही काय केलं तर राजकारणाचा बऱ्यापैकी आहे. पण मी आतापर्यंत बघितलंय की गेली अनेक वर्ष ज्या लोकांच्या हातात निवडणुकीची सूत्र आहेत, त्याच लोकांच्या हातात अजूनही निवडणुकीची सूत्र आहेत. आणि ती लोक आता बाद झालेली आहेत. त्यांचा विचार करण्याची पद्धत बदललेली आहे. त्यांचा फॉर्मा ठरलेला आहे, हे केलं काय येतंय. आणि इथे रोज बदलत आहे. जे वसई विरार तुम्ही जर बघाल तर मुंबईमधला बहुसंख्य जो माणूस आहे चाकरमानी तो सगळा वसई विरारमध्ये आलेला आहे. त्यांचे विचार वेगळे आहेत, त्यांचे राहणीमान वेगळे आहे. त्यांना हितेंद्र ठाकूर पूर्वीचा माहीतच नाहीये. तो सकाळी उठतो, संध्याकाळी कामावरून घरी येतो, एवढाच बाबतीमध्ये. जो पूर्वीचा वसई विरार जो छोटा भाग होता तो आता राहिलेला नाही. म्हणजे प्रचंड ते महासागर झालेलं. आपण जर फिरलो तर लक्षात येतं की वसई विरार पूर्वी काय होतं ना आता काय. 1995ला आम्ही जेव्हा पहिली निवडणुकीमध्ये त्यांच्या मशालने भाग घेतला होता, 1990ची त्यांची जी निवडणूक बघितली तेव्हाचा वसई विरार बघितलं आणि आत्ताचा वसई विरार बघितला, जमीन आसमानाचा फरक आहे. पण ते अजूनही आमचंच साम्राज्य आहे, वसई विरार आमचीच आहे, आमच्याच हातात आहे, आम्हीच वसई डेव्हलपमेंट करू शकतो.
याच विषयावर ते, आणि त्यांना कॉन्फिडंट किती होतं, म्हणजे मतमोजणीच्या आधी आम्हाला त्यांना सत्तेत घ्यावं लागेल, आम्हाला त्यांना अधिकार द्यावा लागेल असं सांगा, म्हणजे ते निवडून आम्ही आलोत असंच होतं. ऍक्च्युली हितेंद्र ठाकूर हे निवडून येत नाही, हे 8 दिवस आधी, म्हणजे सतीश ठाकूर पण येत नाही, राजेश पाटील पण येत नाही, हे भाजपचे नेते सांगत होते. हे भाजपचे नेते सांगत होते की हे तिघेही निवडून येत नाहीत. म्हणजे कसे निवडून येत नाहीत याची गणित त्यांच्याकडे होती. ही गणित अनेकांना माहित होती. हितेंद्र ठाकूर पर्यंत पोहोचणार कोण, ते त्यांना सांगणार कोण, जे कम्युनिकेशन गॅप, बरोबर, जे संपर्काचे साधन आहेत कार्यकर्त्यांशी, आणि कार्यकर्ते, नेता आणि कार्यकर्ता याच्यामध्ये जो सुसंवाद व्हायला पाहिजे. इथे कसं आहे, हम करू काय, मी सांगेन ते ऐका, मेरी आवाज सुनो, तर मेरी आवाज सुनो इथे लोक आता ऐकायला तयार नाही. इथे मुलगा बापाचा ऐकत नाही, पिढी बदलली. काळानुसार त्यांनी जो बदल करायला हवा होता तो केला, तो वसई विधान मतदारसंघामध्ये केला नाही, आणि त्याचा परिणाम जो आहे तो हा झाला. आणि भारतीय जनता पार्टीने स्पष्टपणे हितेंद्र ठाकूर यांच्याशी दगाफटका केला. हितेंद्र ठाकूर त्यांच्यावर विश्वास ठेवला, आणि तो विश्वासघात हा केलेला आहे. म्हणजे हितेंद्र ठाकूरांचं पूर्ण या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर हितेंद्र ठाकूर स्वतः असं करतील की मी यांच्यावर विश्वास ठेवला, यांनी माझा विश्वासघात केला, याच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. याचा परिणाम पुढच्या त्यांच्या महापालिकेच्या निवडणुकीवर कसा काय वाटतं? आता कसं झालंय, तुम्ही निवडून कोण दिलाय, विवेक पंडित. म्हणजे जरी विवेक पंडितांची मुलगी असली तरी विवेक पंडितच्या हातात तुम्ही दिलाय. विवेक पंडित ताकदीने ती लढणार, ती स्वतःचं साम्राज्य उभं करणार, ते स्वतः तिथे नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार, ते स्वतः त्यांना टक्कर देणार. ते पुन्हा भाजप आहे, शिवसेना आहे, ती ताकद जी आहे. शेवटी हे त्रासदायक झालं, त्याच्यासाठी हितेंद्र ठाकूरांना भाकरी फिरवायला लागेल तर भाकरी ते फिरवतील. ते काय करतील, आता जे लक्षात आलं हे नालायक ठरलेले आहेत, ज्यांच्या हातात सत्ता आपण दिलं होतं ते नालायक ठरले. नालायक ठरल्यानंतर त्यांना बाहेर तुला करा, नवीन यंत्रणा उभी करा. ते जर नवीन यंत्रणा उभी करतील, पुन्हा एकदा, कारण जे वसई विरारमध्ये केलेलं आहे ते सगळं तर हितेंद्र ठाकूरांनीच केलेलं आहे. ते काही स्नेहा दुबेंनी केलेलं नाहीये. जो काही विकास असेल किंवा ज्या गोष्टी वसई विरारच्या भल्यासाठी असतील त्या हितेंद्र ठाकूर यांनीच केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना मानणारा जो वर्ग आहे तो कोण आहे, तो नेमका ओळखायला, आणि फायद्याचा वर्ग कोण आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी कोण आहे, नगरसेवक होऊन तिथे दलाली खाण्यासाठी कोण आहेत, ही सगळी यंत्रणा ओळखून त्यांना जर बाजूला काढलं आणि जर नवीन एक फळी उभी केली, नवीन तरुणांची, नवीन विचारांची, जी घरोघरी पोहोचू शकते, लोकांना हितेंद्र ठाकूर कोण आहे ते सांगू शकते. जसं विवेक पंडितची लोक, श्रमजीवीची लोक घराघरात जाऊन ना पटवून देत होती की बस झालं आता किती वर्ष तोच 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 तोच, तसं पटवून देणारी जी लोक, मग हितेंद्र ठाकूर का तोच 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 का पाहिजे ही सांगणारी यंत्रणा जेव्हा ते उभी करतील तेव्हा महानगरपालिका असतील किंवा पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्यामध्ये त्यांचा निभाव लागेल. नाहीतर आत्ता भाजपला कळलेलं आहे आम्ही कसं जिंकतोय. जे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या ज्या जागा आलेल्या आहेत महायुतीच्या 232 त्या कशा आल्यात हे त्यांना माहिती आहे. तोच फॉर्म्युला प्रत्येक निवडणुकीत मध्ये येईल, आणि केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, आता आपल्या नगरपालिकेत, महानगरपालिकेत, ग्रामपंचायत पण त्यांची सत्ता असावी यासाठी ते प्रयत्न करणार, प्रचार करणार, प्रयत्न तसेच असणार. आणि एकदा का तुम्हाला फॉर्म्युला माहित झाला की तुम्ही कसं जिंकण्याचा, समोरच्या माणसाची अवकात काय, त्याची दुखरीनस कोणती आहे, ती कुठे दाबली पाहिजे, कधी दाबली पाहिजे, हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस तो फॉर्म्युला यशस्वी ठरतो. तो फॉर्म्युला यशस्वी ठरलाय, आणि म्हणून पुढच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये हितेंद्र ठाकूर यांना दाबण्याचा प्रयत्न होईल. मात्र हितेंद्र ठाकूर या निवडणुकीपासून योग्य तो धडा घेतील, आणि त्यांनी जर त्यांची यंत्रणा उभी केली, जे नालायक ठरले ते जर बाजूला केले, चांगली लोक जर त्यांनी समोर घेतली आणि लोकांचं ऐकायला शिकले, म्हणजे मी खूप धाडसाने बोलतो, म्हणजे हितेंद्र ठाकूरांना सल्ला देणं एवढा मोठा मी नाहीये, पण तरीही सांगतोय ते जर ऐकून घ्यायला शिकले समोरच्याचं, तर तिथे त्याच पद्धतीने पुन्हा त्यांचं साम्राज्य उभं राहू शकतं. त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करून ते केलं करणार. तेवढे हितेंद्र ठाकूर ते खूप हुशार आहेत. हितेंद्र ठाकूरांचा इथे एकच प्रश्न झाला की त्यांना विश्वासघात झाला, त्यांना फसवलं गेलं. त्यांनी विश्वास भाजपच्या नेत्यांवर, शिवसेनेच्या नेत्यांवर टाकला की आपण त्यांना मदत केलेली आहे, आपण त्याच्या सरकारमध्ये गेलेलो, त्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे ते मला काही गडबड करणार नाही, पण ती केली. या बाबतीत ते पालघर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आणि भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप करतायत की रवींद्र चव्हाण हे आम्हाला त्रासदायक करतायत, किंवा रवींद्र चव्हाण हे काय त्रासदायक ठरतात, म्हणजे काय करतात याचं विश्लेषण केलं पाहिजे. काय करतायत ते रवींद्र चव्हाण, नेमकं काय करतात ते तुम्ही करा. बहुजन आघाडी सुपारी चव्हाणांनी घेतलेली असं त्यांचा, पण संपवण्याची सुपारी त्यांनी घेतली, तुमचा पक्ष तुम्ही कसं काय संपवता, तो का संपवतो, काय करतात नेमकं रवींद्र चव्हाण येऊन काय करतात ते तुम्ही करा. तुम्ही त्याला चेक देताय का, नाही देत.
ते पालकमंत्री आहेत, ते ज्या पद्धतीने काम करतात, ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये उतरतात, त्या पद्धतीने तुम्ही उतरता का? तुम्ही त्या पद्धतीने उतरत नाही. त्यांनीच मागे सांगितलं की फन हॉटेलमध्ये रवींद्र चव्हाण आले, त्यांनी 100 कोटी वाटले. घेणारे कोण ते? तुमचीच लोक होती. मग आमच्या लोकांनी पैसे घेतले आणि त्यांना मतदान केलं, हा तुमचा दोष आहे ना, तो रवींद्र चव्हाणचा दोष नाहीये ना. बरोबर. पालकमंत्र्यांचा दोष आहे का? तुम्ही विकायला उभे आहात, तुम्हाला त्यांनी विकत घेतलेला आहे, दोष त्यांचा आहे का? तुमची माणसं का विकली जातात? ती तुमच्याशी एकनिष्ठ का राहत नाही? ती तुमच्या बरोबर का राहत नाही? याचं कारण तुम्ही शोधलं पाहिजे. त्यासाठी दुसरा दोष देण्यात काहीच नाही. ज्याला त्याला पक्षच वाढवायचा आहे. इथे प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे आणि प्रत्येकाला मोठं होताना जे जे करावं लागतं ते त्यांना करावं लागतं, कारण स्पर्धेचं युग आहे. इथे आता पूर्वीसारखं मी निष्ठावंत आहे, मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, हा जमाना संपला. आज या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षात नवरा बायकोच्या विरुद्ध उभा राहतो, भाऊ भावाच्या विरुद्ध उभा राहतो. ज्या पद्धतीने सगळं राजकारण चाललेलं आहे, विधानसभेमध्ये काका आणि पुतण्याची भांडणं बघितली, ह्या सगळ्या जर आपण त्या गोष्टी बघितल्या तर राजकारण बी तेवढं स्वच्छ राहील. त्यामुळे आता दोष नाही द्यायचा, आता आपण सुधारणा करायची. आणि ती सुधारणा कशी करायची, ज्याची काही आपण तालेबंद मांडला पाहिजे, आराखडे मांडले पाहिजे आणि आपण सुधारलं पाहिजे. आपण रवींद्र चव्हाणांनी हे केलं, एकनाथ शिंदेनी ते केलं किंवा देवेंद्र फडणवीसांनी ते केलं, याला आता अर्थ राहिलेला नाही. निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढायची असते आणि निवडणुकीच्या पद्धतीने ती जिंकायची असते आणि ती त्यांनी जिंकलेली आहे. आणि म्हणून हितेंद्र ठाकूर हे हारलेले आहेत.